ही लढाई एकामेकांसाठी नाहीये ना आमच्या कोणासाठी आहे. ही लढाई महाराष्ट्राच्या हितासाठी आहे, महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी. आमचं हेच ध्येय आहे की या महाराष्ट्रातून जे महाराष्ट्र द्वेष्टे आहेत त्यांना पळवण्याचं आहे. आज देखील आपण पाहिलं असेल साधारणपणे 256 एकर एवढे सॉल्ट पॅन लँड्स, मिठागराची जागा, हे भूखंड सगळे देत आहेत अदानीला. मुंबई विकायला निघालेले आहेत. महाराष्ट्रात आपण पाहतोय सगळ्यांचे हाल कसे झालेले आहेत. आणि म्हणून आमचं पहिलं हे ध्येय आहे ते हेच आहे की भाजपला पळवा. नाही पण सुद्धा शरद पवार स्पष्ट म्हणाले हे अंतर्गत चर्चेवर होईल. मुख्य गोष्ट हीच आहे, कोणी मुख्यमंत्री पदासाठी लढत नाहीये. आम्हाला सरकार ह्यासाठी बनवायचंय कारण जे महाराष्ट्र द्वेष्टे भाजपा आहे त्यांना हद्दपार तुमच्या पक्षाची मागणी होती की मुख्यमंत्री ती पदाचा चर्चा मी करत राहू. बघा तुम्हाला अजून एक सांगतो, सीट शेअरिंगच्या वेळी खेचाताणी होणार, त्याच्यात असं कोणी वाटून घेऊ नका की काहीतरी तुटतंय, कारण खेचाताणी ही झालीच पाहिजे. नाही झाली तर कोणाची ताकद नाहीये. प्रत्येक सीट ही प्रत्येकाने मागितलीच पाहिजे, मगच आम्ही 288 सीटवर सगळ्यांना मदत करू शकतो. अजित पवारांनी एक ट्विट केलं आहे आणि त्यामध्ये त्यांनी लाडकी बहीण योजनाचं संपूर्ण क्रेडिट हे राष्ट्रवादीला दिलंय आणि त्यांच्या ट्विटमध्ये फक्त अजित पवारांची लाडकी बहीण असा उल्लेख आहे, ना मुख्यमंत्री ना उपमुख्यमंत्री. आता दुसरे हाफ डीसीएम आणि जे घटनाबाह्य मुख्यमंत्री त्यांच्या ट्विटची वाट पाहूया, किंवा कॅबिनेटमधून आपल्याला ऐकायला येतच काय काय होतं तिथे. लेफ्ट राईट करतो. रावसाहेब दानवेंनी काल असं वक्तव्य केलं की उद्धव ठाकरे आम्हाला सोडून गेल्यामुळे लोकसभेला आम्हाला फटका बसला. भाजप पहिल्यांदा खरं बोलले.